पेणला का उतरला असेल? म्हणजे आपले कोणीच नातेवाईक राहत नाहीत ना तिकडे म्हणून. अनु का आणि कसं? आपल्याला स्वप्नात तरी कधी असं वाटलं होतं शिवम घरातून असा पळून जाईल म्हणून? आता काय आहे तो आल्यावरच कळेल. तर एक गोष्ट पॉझिटिव्ह घडली. अस्मिता मॅमना काहीतरी क्ल्यूज सापडले. शिवम आणि सदा दोघंही सुखरूप आहेत इतकं तरी कळलंय आपल्याला. काका, तुम्ही सकाळपासून इथेच आहात का? हो. आम्ही ना 2 लहान मुलांना शोधतोय. तुम्ही त्यांना पाहिलेत का? हे बघा, त्यातला हा एक मुलगा. हा हो, पाहिलंय मी याला. कधी? कुठे? अहो, एक माणूस आहे ना एका 9-10 वर्षाच्या मुलाला उचलून निघून गेला आणि त्यानंतर दुसरा माणूस आहे ना या मुलाला घेऊन त्याच्या मागून निघून गेला. शिवमने काही खाल्लं असेल का? सदा पण त्याच्या बरोबर आहे. तो कसं सांभाळणार त्याला? काय करत असेल माझा शिवम? तुम्ही इथे कसे आलात? आम्हाला त्या दोघांनी इथे आणलं. हा दादा, काम झालंय दादा, पाठवतो. काळजी नको दादा, कैलाशची जबान आहे. हा मला भूक लागली होती म्हणून मी रडत होतो. दादा बोललाय तसं वागायचं, कळलं का तुला? हो. आणि काय रे बाळा, काय रडतोयस? आमचा टेम्पो आम्हाला न घेता पुढे गेला. हो का? मग आम्ही तुला सोडू ना, घाबरू नको नको, आधी शिवमला येऊ द्या. कोण शिवम? भाऊ आहे का तुझा? नाही ना, माझा मित्र आहे तो. मित्र आहे. तू ओरडू नको सांग ना, त्याला मारून टाको. चल हा बाळा. मी बिस्किटचा पुडा घेऊन परत आलो तर सदा मला दिसलाच नाही. सदा? सदा? अरे हा बघ, खाऊ आणले. सदा? सदा? ओरडू नकोस हा बाळा, तो बघ तुझा मित्र सदा. हा, तो ओरडलास ना, सदा जिवंत राहणार नाही. हा, आणि मी सांगतो तसं गपचूप ऐकायचं. हा, आणि योग्य वेळ आली की तुला तुझ्या घरी सोडणार. हा बाळा. सदासाठी मला यांचं ऐकायला हवं, पण हे कोण आहेत? कुठे नेतात मला? मॅडम, मॅडम म्हणजे ते याच दिशेने गेले असणार. चला पुढे. हो. आणखीन एक नाणं, म्हणजे ते लोक याच दिशेने गेले. करेक्ट. चला चला. अशी नाणी टाकली तर कोणाला तरी क्लू मिळेल. आम्ही पण रस्ता चुकलो होतो, घाबरलो होतो. आम्हाला पण आमच्या घरी पोहोचवतो म्हणून आणलं. 2-3 दिवस झाले घरी सोडलंच नाही. मग अजून घरी का पोहोचवलं नाही? हे काय रे, खाऊन घ्या गपचूप. आज तुम्हाला तुमच्या घरी सोडणार. तुमच्या घरी. ए, खाऊन घ्या, चल. भूक लागली, खाऊया? अरे पण हे खाल्लं की मस्त झोप येते.
हे खाल्ल्यावर झोप येते? मला काहीतरी शंका येते. ही माणसं नक्कीच चांगली नाहीत. ही माणसं आपल्याला फसवतायत. कशावरून? आजचा दिवस भूक सहन करा, आपण जागे राहू. पण शिवम, आपण खाल्लं नाही तर त्यांना कळेल ना? नाही कळणार. ऐका,